आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा माझ्या यूट्यूब चॅनल हार्दिक स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी आणि सर्वसामान्यांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्त्वाची अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आपण जर ओबीसी ईडब्ल्यूएस एसईबीसी संवर्गामधनं जर असाल, आपण या संवर्गामध्ये जर मोडत असाल तर निश्चितच आपल्यासाठी राज्य शासनाने एक अत्यंत महत्त्वाचा मोठा निर्णय घेतलेला आहे, ज्याचा फायदा राज्यातील हजारो लाखो कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबियांना होणार आहे। काय तो महत्त्वाचा निर्णय आहे, काय ती महत्त्वाची बैठक काल झालेली आहे, या संदर्भातला हा संपूर्ण व्हिडिओ आहे। काय संपूर्ण व्हिडिओ आहे त्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा। तसंच याआधी जर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नियमित मिळत राहतील। आणि आताच्या घडीची एक मोठी बातमी समोर आली आहे। राज्य मंत्रिमंडळानं बैठकीमध्ये एक मोठा निर्णय घेतलेला आहे। ईडब्ल्यूएस एसईबीसी आणि ओबीसी विद्यार्थिनींसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे। व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या आर्थिक ईडब्ल्यूएस त्याचबरोबर एसईबीसी आणि ओबीसी मुलींना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्कांमध्ये 50% ऐवजी आता 100% शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती मंजूर करण्यात आलेली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, राज्य मंत्रिमंडळानं हा मोठा निर्णय घेतलेला आहे। ईडब्ल्यूएस एसईबीसी आणि ओबीसी विद्यार्थिनींसाठी सरकारनं मोठी घोषणा केलेली आहे। व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेणाऱ्या आर्थिक ईडब्ल्यूएस त्याचबरोबर एसईबीसी आणि ओबीसी मुलींना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्कांमध्ये 50% ऐवजी आता 100% शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती मंजूर करण्यात आली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून। गणेश, काय अधिकची अपडेट आहे? विद्यार्थिनींसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे। नक्कीच ज्या पद्धतीने ओबीसी मुली आणि असतील किंवा ईडब्ल्यूएस मधल्या मुलींना होती ती शिक्षणामध्ये 50% सूट होती, मात्र ती आता 100% करण्यात आलेली आहे। त्यामुळे ज्या ईडब्ल्यूएस ओबीसी या प्रवर्गातल्या ज्या महिला मुली आहेत त्यांना कुठेतरी आता शिक्षणामध्ये मोठी ही सगळ्यात मोठी सूट म्हणावंच लागणार आहे सरकारकडून। या सगळ्या संदर्भात आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आहे तो निर्णय घेण्यात आलेला आपल्याला सूत्रांकडून माहिती मिळते। त्यामुळेच कुठेतरी एक महिलांना ही मोठी बातमी म्हणावं लागणार आहे की ही अशा पद्धतीने सूट दिल्यामुळे कुठेतरी एक शिक्षणामध्ये महिलांचं प्रमाण आहे ते वाढताना पाहायला मिळेल। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। तर आपण पाहतोय काही दिवसांपूर्वीच अधिवेशनामध्ये लाडली बहीण योजनाला आणण्यात आली होती आणि लाडकी बहीण योजनेनंतर आता पुन्हा एकदा विद्यार्थिनींसाठी राज्य सरकारनं हा मोठा निर्णय घेतलेला आहे।